व्यासपीठावरील अभ्यागत अध्यापकवृंद व माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे आजच्या या कार्यक्रमात मी स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात आपण त्रिवार ओंकाराने करूयात. ओंकारानंतर वैदिक राष्ट्रगीत होईल, यासाठी मी दर्शन दादा यांना विनंती करते की त्यांनी ओंकार व वैदिक राष्ट्रगीत घ्यावे. ब्राह्मणो ब्रह्मभर्चसि जायता अस्मिन् राष्ट्रे राजन्यशौर्यः शूरो महारथो जायता दोग्ध्रीधेनुर्वोढा नडवाणाशु सप्तिः पुरन्ध्रीर्योषा जिष्णुरथिष्ठाः सभेयो युवास्य यजमानस्य वीरो जायता निकामेन पर्जन्यो वर्षतु फलिन्यो न ओषधय पश्चन्तां योगक्षेमो न कल्पताम्. मागे आलेल्या अध्यापकांना विनंती करते की पुढच्या रिकाम्या खुर्च्यांमध्ये आपण बसून घ्यावं. तुकोबांची वाणी आजही जीवनातले सत्य सांगत आहे. कधी सुख, कधी दुःख, तर कधी अनुभव सांगत आहे. आजही त्यांचे अभंग बहुजनांना मार्ग दाखवत आहेत. अशा जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा एक अभंग आपल्यासमोर सादर करीत आहेत दर्शनदादा. अभंगाचे बोल आहेत, भेटीची आवडी उतावीळ मन. भेटीची आवडी उतावीळ मन, भेटीची आवडी उतावीळ मन, भेटीची आवडी उतावीळ मन. लागले से धन, लागले से धन, लागले से धन, जीवी जीवा लागले से धन, जीवी जीवा. भेटीची आवडी उतावीळ मन, भेटीची आवडी उतावीळ मन. आवडीचा पूर्वावा सोहळा, आता आवडीचा पूर्वावा सोहळा. येऊनी गोपाळा, येऊनी गोपाळा, येऊनी गोपाळा. क्षेम देई येऊनी गोपाळा, क्षेम भेटीची आवडी उतावीळ मन, भेटीची आवडी उतावीळ मन. नेत्र उन्मळीत राहिले तटस्थी
नेत्र उन्मळीत राहिले तटस्थे गंगाश्रुपाती गंगाश्रुपाती वाहविले गंगाश्रुपाती वाहविले भेटीची आवडी उता बेळमाना भेटीची आवडी उता बेळमाना तुका म्हण तुम्ही रसाच पणा तुका म्हण तुम्ही आ आ आ तुका म्हण तुम्ही घरासाचपणा तुका म्हणे तुम्ही घरासाचपणा मुळींच्या वचना मुळींच्या वचना मुळींच्या वचना आपुलिया मुळींच्या वचना आपुलिया भेटीची आवडी उता बेळमाना भेटीची आवडी उता बेळमाना लागले से धान लागले से धान जीवी जीवा लागले से धान जीवी जीवा भेटीची आवडी उता बेळमाना भेटीची आवडी उता बेळमाना भेटीची आवडी उता बेळमाना उता बेळमाना उता बेळमाना खरोखरच भेटीची आवडी उताविळ मन अशा वृद्ध स्वरांनी आजच्या संत साहित्य पुरस्काराची वातावरण निर्मिती दादांनी केली. धन्यवाद दादा. मातृमंदिर विश्वस्त संस्था 1996 सालापासून संत साहित्य पुरस्काराचं वितरण करत आहे. या संत साहित्याचा अभ्यास करणाऱ्या लेखकांचा व प्रकाशकांचा त्यानिमित्ताने संस्थेतर्फे एक वेगळ्या प्रकारची कृतज्ञता व्यक्त केली जाते. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि प्रमुख अभ्यागतांचा परिचय संस्थेच्या उपाध्यक्षा सौ शारदाताई चोरडिया यांनी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. आत्ताचा अभंग ऐकून आपल्या सगळ्यांचं मन भरून आलं आहे आणि कान तृप्त झालेत. अशा या संत साहित्य पुरस्काराच्या याच्यामध्ये मान्यवर व्यासपीठावरील सर्व मान्यवर लेखक, प्रकाशक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्र, मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या वतीनं मी आपणा सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत करते. आत्ता आपण जसं ऐकलं की मातृमंदिर विश्व संस्था ही 1996 पासून कार्यरत आहे, या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते आहे. आदरणीय वामनराव अभ्यंकर यांच्या संकल्पनेमधून साकारलेली ही संस्था महाराष्ट्रातील शिक्षणप्रेमींचं हे व्यासपीठ आहे. शिक्षणामध्ये विविध अंगांनी प्रयोग करणाऱ्यांचं हे व्यासपीठ आहे. सहाय्य करू एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं म्हणत अनेकांना जोडत मातृमंदिर विश्वसंस्थेची अखंड वाटचाल चालू आहे. शिक्षण क्षेत्रातील विविध प्रयोगांचे एकत्रीकरण, मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठीचे अनेक प्रयत्न, अनेक प्रकल्प आता संस्था अनेक राज्यांमधून करत आहे. या सर्व प्रकल्पातील संत साहित्य पुरस्कार हा एक महत्त्वाचा उपक्रम.
संत साहित्य पुरस्काराचे हे 26वे वर्ष आहे, याचा मला खूप आनंद होतो आहे. ज्याप्रमाणे आपण म्हणतो की शरीराला अन्नाची नव्हे तर सकस अन्नाची गरज आहे, सकस अन्नाची गरज आहे, तशी मनाला सकस विचारांची आज तर प्रामुख्यानं खूपच गरज भासते. आणि ते सकस साहित्य, सकस विचार आपण संतांच्या ह्याच्यामधून नक्कीच मला ती विचारांची खाद्य सामुग्री आहे ते पुरवणारं असं हे साहित्य आहे. जर आपल्याकडे 2 रुपये असतील, मी विद्यार्थ्यांसाठी मुद्दाम असं सांगेन की जर आपल्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची रोटी घ्यावी. 1 रुपयाची रोटी घ्यावी, ती जगण्यास नक्कीच मदत करेल. आणि 1 रुपयाचे संत साहित्याचे विचार, संतांचे विचार असं जे पुस्तक घ्यावं ते जगावं कसं हे शिकवेल. कारण नुसतंच जगणं, जगण्याला पशुपक्षी सगळेच जगतात, पण नुसतंच जगणं नाही तर त्या जगण्याला अर्थ देण्याचं काम, त्या जगण्यामध्ये समाधान भरण्याचं काम संतांचे विचार, संत साहित्य हे नक्की करेल. संतांच्या विचाराची आज गरज आहे असं वाटतं का? तर मला वाटतं भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, जसं तीनही त्रिकाळामध्ये सत्य हे सत्यच असतं किंवा अन्न हे सगळ्यांनाच लागतं, ह्या गरजा आहेत, त्याप्रमाणे या तीनही काळामध्ये भूतकाळ, वर्तमान काळ किंवा भविष्यकाळ कुठलाही काळ असू देत, संतांच्या विचाराची, साहित्याची ही गरज आहेच आणि ती असणारच आहे. आयुष्यात चारित्र्य निर्माण करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी संत साहित्याला पर्याय नाही आहे. आणि म्हणूनच नवनवीन साहित्याची निर्मिती झाली पाहिजे. आणि ते केवळ निर्मिती नव्हे, निर्मिती ही त्याच्यातली पहिली पायरी आहे. संत साहित्याची निर्मिती पहिली पायरी आहे, तर हे संत साहित्य सर्वांनी वाचलं पाहिजे ही दुसरी पायरी आहे. तर तिसरी पायरी, ध्येय नेमकं काय, तर हे संत साहित्य आचरणात आलं पाहिजे. त्याच्यातलं थोडं का होईना, जितकं वाचू त्या आचरणात तितकं नाही आलं तर थोडं तरी त्याच्यात आचरणात आलं पाहिजे. आणि मला वाटतं की त्यासाठीच आचरणात येण्यासाठीचं हे ध्येय लक्षात घेऊन, हे ध्येय हे परमभाग्य आहे आणि ते लक्षात घेऊन एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. हे ज्ञानोबा माऊलींचं केवळ भाष्य नाही आहे, तर ते तुमच्या आमच्या आचरणात येण्यासाठी हा संत साहित्य पुरस्कार सोहळा आहे. या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे साहित्य निर्मिती झाली पाहिजे हे खरं आहे, पण ते साहित्याचं प्रकाशन करणाऱ्यांचे श्रमही तेवढेच महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून मातृमंदिर विश्वस्त संस्था लेखकाबरोबर प्रकाशकांचा सुद्धा सन्मान करते, ही खूप आनंदाची आणि वेगळी गोष्ट आहे. आणि अशा या आजच्या सुंदर प्रकल्पासाठी आज ज्ञानप्रबोधिनी पुणे प्रशालेचे विश्वस्त कार्यवाह आज अभ्यागत म्हणून आपल्याला लाभले आहेत, या गोष्टीचा मी आनंद व्यक्त करते. श्रीमान सुभाषरावजी देशपांडे यांचं मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक स्वागत करते. खरं म्हणजे ओळख करून देताना एक फार मोठी पंचायत असते की 4 ओळींची ओळख असली तर फार छान होतं. इतकी मोठी ओळख असेल आणि त्यावेळेला वेळेचं जर बंधन असेल तर ते कसं याच्यात बसवायचं हा माझा मोठा प्रश्न असतो आणि तो प्रश्न आज माझ्यापुढे नक्कीच आहे. त्यामुळे सुभाषरावांची ओळख थोडक्यात करून देण्याचा अवघड प्रयत्न असला तरी तो प्रयत्न मी करणार आहे. विविध प्रकारचं शिक्षण, शिक्षणाचे अनेक अष्टपैलू, विविध प्रकारचं शिक्षण आणि वैविध्य प्रकारचं काम, शिक्षणही खूप वेगळ्या प्रकारचं आणि विविध क्षेत्रांना स्पर्श करणारं नव्हे, त्याच्यात उतरून काम करणारं असं विविध प्रकारचं काम, ही त्यांची मला वाटतं एका वाक्यात ओळख होईल. BA इतिहास, MA समाजशास्त्र, MBA प्रोडक्शन मॅनेजमेंट असं विविध प्रकारचं शिक्षण, त्याबरोबरच नंतर आणखीन वेगळाच भाग आहे लोकसहभागाचं तंत्र. लोकसहभाग अतिशय आत्ता संघटन खूप महत्त्वाचं आणि लोकांचा सहभाग म्हणजे तोरण असू देत किंवा आपला संकल्प असू देत किंवा माणसं जोडणं असू देत, ते बांधावंच लागतं आणि संघटन हे करावंच लागतं. तर अशा प्रकारानं लोकसहभागाचं तंत्र, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, उद्योजकता, इकडे संघटन करता करता त्यांना प्रशिक्षण देणं, उद्योजक प्रशिक्षणाचं, असे अनेक प्रकारचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. शासकीय लघुसिंचन प्रकल्पामध्ये सल्लागार म्हणून काम केलेलं आहे. HRDचे व्याख्याता म्हणून आपली ख्याती वेगळीच आहे आणि उद्योजकता प्रशिक्षणमध्ये आपलं वेगळं काम आहे. शिवगंगा गुंजवणी खोरे या विभागामध्ये दीर्घकालीन केलेलं काम आहे आणि विविध घटकांवर उत्साहवर्धक, आपलं उत्साह वाढवणारं, प्रेरणा देणारं असं आपलं काम आहे. या क्षेत्रामध्ये केलेलं काम जर आपण ऐकलं तर नेमकं काम कशासाठी आहे मी सांगण्याआधी तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की या शिवगंगा गुंजवणी खोऱ्यामध्ये पाणी, ऊर्जा, स्वयंरोजगार, शेती, आरोग्य, शिक्षण, संघटन यावर आपण 30 वर्ष काम केलेलं आहे.
कुठला विभाग सुटला का याच्यातून? अजिबात नाही. एका माणसाला उभं करायला, तर मला वाटतं एका माणसाला, एका समाजाला, एका राष्ट्राला उभं करण्यासाठीचे जे घटक आहेत त्या सगळ्या घटकांमधून यांचं काम केलेलं आहे. आणि याच्यामध्ये मग मला एक समान धागा सापडतो. आणखीन पुष्कळ कामं आहेत त्यांची पुढे लिहिलेली, लघुउद्योगामधली पुष्कळ प्रकल्प केलेले आहेत. या सगळ्यांमध्ये एक समान धागा मला तो सापडतो. आणि तो समान धागा लक्षात येतो म्हणजे माणसाला, गावाला, पर्यायानं राष्ट्र उभारण्यासाठी केलेलं हे आपलं काम म्हणजे संतांच्या मांदियाळीमधलं हे काम आहे. आणि म्हणून आजचे पाहुणे मला वाटतं या कार्यक्रमासाठी योग्य आहेत. असं म्हणत असतानाच आणखीन एक वाटतं की या कार्यक्रमाला योग्य म्हणून काय, तर एक तरी ओवी अनुभवावी. नुसतं वाचलं आहे, लिहिलं आहे, तर त्या अनुभवानं मी सिद्ध केलं आहे असं सिद्ध हो, ही ओवी अनुभव सिद्ध करणारे असे या कार्यक्रमाला आजच्या संत साहित्य या पुरस्कारासाठी निमित्तानं असे अभ्यागत मी पाहुण्यामुळेच म्हणणार आहेत, आपल्यातले असले तरी योग्य व्यक्ती आज इथं उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांना प्रेरणा देण्यासारखं त्यांचं काम आहे. आणि म्हणून मी त्यांचं पुनश्च एकदा स्वागत करते आणि पुढची सूत्र स्वातीताईंनी सांभाळावीत अशी त्यांना विनंती करते. धन्यवाद. धन्यवाद ताई. जगण्याला अर्थ देणारे संत साहित्य हे भूत, वर्तमान, भविष्य यासाठी दिशादर्शक असते. वाचन ते आचरण असा आपला प्रवास झाला पाहिजे असे आत्ताच ताईंनी आपल्याला सांगितले. आपण याचा नक्कीच अवलंब करूयात. संत साहित्य पुरस्कारांतर्गत झालेल्या संपूर्ण संत साहित्य स्पर्धेचा आढावा आपल्यासमोर मांडत आहेत संस्थेचे सहकार्यवाह श्री सुधीर कुलकर्णी सर. मी सरांना विनंती करते की त्यांनी आपली मांडणी करावी. उपस्थित सर्वांचं मी पुनश्च मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे मनपूर्वक स्वागत करतो. हम करे राष्ट्र आराधन असा एक आदर्श ध्येयवाद मनात बाळगून त्या मातृमंदिर विश्वस्त संस्थेची 1988च्या गुरुपौर्णिमेला स्थापना झाली. गेल्या 36 वर्षापासून ही संस्था शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. आत्ता ताईने अनेकविध उपक्रम सांगितले, तर संस्थेतर्फे राबवल्या जाणाऱ्या अनेकविध उपक्रमांच्यापैकी संत साहित्य हा एक संस्थेच्या लौकिकामध्ये भर घालणारा एक उपक्रम आहे. 1996 पासून या उपक्रमाला प्रारंभ झाला आहे. आणि या उपक्रमाला प्रारंभ करण्यासाठी जे काही सुरुवातीचं वैचारिक चिंतन झालेलं आहे याच्यामध्ये कैलासवासी डॉक्टर रामचंद्रजी देखणे, डॉक्टर सौ स्नेहलताई तावरे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. संस्थेकडे परीक्षणार्थ प्राप्त होणारे जे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचं परीक्षण करणं आणि वेळोवेळी संस्थेला नामवंत परीक्षक जोडून देणं अशा कमी कैलासवासी डॉक्टर ग.वा. करंदीकर यांचंही मोलाचं सहकार्य या संस्थेला लाभलेलं आहे. या उपक्रमाची एकूण योजना अशी आहे की प्रतिवर्षी मागील 2 वर्षामध्ये जे काही संत साहित्य प्रकाशित होतं असं संत साहित्य 2 प्रतीमध्ये संस्थेकडे परीक्षणार्थ मागवलं जातं. साधारणपणे 2 गटामध्ये आपण हे साहित्य मागवतो. गट क्रमांक 1 हे विवेचनपर आणि चिंतनपर त्याच्यामध्ये साहित्य मागवतो. आणि दुसरं जे आहे ते संत जीवन ललित साहित्य या गटामध्ये मागवत असतो. या 2 गटामध्ये जे काही पुरस्कार दिले जातात ते पहिल्या गटामध्ये आपण 3 क्रमांक काढतो आणि 3ही क्रमांकांना अनुक्रमे ₹8 सहस्त्र, 6 सहस्त्र आणि 4 सहस्त्र असे रोख पुरस्कार आपण इथे देत असतो. तर गट क्रमांक 2मध्ये जी पुस्तकं निवडली जातात त्या प्रत्येक पुस्तकांना ₹2 सहस्त्रचा रोख पुरस्कार इथे दिला जातो. मगाशी ताईंनी म्हटल्याप्रमाणे या उपक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये आपण जी पुरस्काराची रक्कम आहे ती लेखक आणि प्रकाशक या दोघांना 60% आणि 40% अशा प्रमाणामध्ये विभागून देत असतो. याशिवाय दोन्ही गटामध्ये बसू शकत नाही, पण अशा काही ग्रंथांची काही नोंद घ्यायला हवी असं जर परीक्षकांनी सुचवलं तर त्या ग्रंथांना आपण विशेष पुरस्कार देतो आणि हा पुरस्कार फक्त लेखकांनाच असतो. तर साधारणपणे ही उपक्रमाची प्रक्रिया ही वर्षभर सुरू असते. त्याचा कार्यक्रम झाला की उद्यापासून पुढच्या वर्षीसाठीचे संत साहित्य मागवण्याचं आवाहन हे केलं जातं आणि सदर आवाहन हे वृत्तपत्राद्वारे आणि आत्तापर्यंत जे काही लेखक प्रकाशक जोडले गेलेले आहेत त्या सगळ्यांना स्वतंत्ररित्या या स्पर्धेचं पत्रक पाठवून
साहित्य पाठवण्यासाठीचं आवाहन केलं जातं. 15 ऑगस्टपर्यंत हे साहित्य संस्थेकडे स्वीकारलं जातं आणि त्याच्यानंतर एक साधारणतः 4-5 दिवसांमध्ये त्या आलेल्या साहित्याचं ढोबळमानाने वर्गीकरण करून 2 नामवंत परीक्षकांच्याकडे हे साहित्य पाठवलं जातं. त्यांना पुढे 2 ते 2.5 महिने कालावधी परीक्षणासाठी दिलेला असतो. साधारण ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस याचा निर्णय करण्यासाठी दोन्ही परीक्षक आणि विश्वस्त एकत्र बसतात आणि दोन्ही परीक्षक उभयता एकमताने याचा निर्णय ऑक्टोबरच्या अखेरीस तयार करतात. नोव्हेंबरच्या प्रथम सप्ताहामध्ये पारितोषिक प्राप्त जे काही सगळे लेखक प्रकाशक आहेत ते आणि सहभागी लेखक प्रकाशक या सर्वांना हा निर्णय पाठवला जातो. आणि संस्थेच्या वर्धापन दिनी म्हणजे 22 नोव्हेंबर सौर 1 अग्रहायण या दिवशी सर्व पारितोषिक प्राप्त लेखक प्रकाशक संस्थेचे काही विश्वस्त अन्य सदस्य हितचिंतक ज्ञानप्रबोधिनीचे काही सदस्य या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत असतो. तसा आत्ता हा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाला आपण सगळेजण उपस्थित आहोत. यंदाचं या उपक्रमाचं हे 26वे वर्ष आहे आणि एकूण 32 ग्रंथ संस्थेकडे प्राप्त झाले होते. तथापि 6 ग्रंथ हे चालू वर्षामध्ये प्रकाशित झाले असल्यामुळे ते आपण परीक्षणार्थ घेऊ शकलो नाही. तसं आपण संबंधित लेखक आणि प्रकाशकांना कल्पना दिलेली होती. त्यामुळे ते वजा करता 26 ग्रंथ यावर्षी परीक्षणासाठी होते. या 26 ग्रंथामध्ये बरेचसे परिचित आणि अपरिचित संतांचं साहित्य आलेलं आहे. मी परिचित असं म्हणतो की सातत्याने आपल्या ऐकले जाणारे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास अशा याच्यात मी परिचित समजतो आहे. अपरिचित म्हणजे जे वारंवार ऐकले जात नाहीत किंवा बऱ्याच वेळा ऐकलेले नसतात अशा काही संतांचं साहित्यही आपल्या याच्यामध्ये आलेलं होतं. महाराष्ट्रातील स्त्री संत या ग्रंथामध्ये गोणाई, राजाई, लाडाई, लिंबाई, निर्मळा, भागू, प्रेमाबाई अशा प्रकारच्या अपरिचित स्त्री संतांचं साहित्यही आपल्या याच्यामध्ये परीक्षणार्थ आलेलं होतं. संतांची विराणी या अंतर्गत संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत बहिणाबाई यांच्या ज्या विराण्या आहेत त्या विराण्यामधल्या संवादात्मकता, त्यानंतर रूपकात्मकता आणि त्यांच्या काव्याची भाषा याविषयीचे एक सुंदर लेखन इथे प्राप्त झालेलं आहे. विविध संप्रदायांच्या विषयीचं लेखनसुद्धा या परीक्षणार्थ इथे आलेलं होतं. संत सहादूबाबा वायकर महाराज यांचं एक चरित्र आणि तसेच संत कवी तिरुवल्लूर यांचंही विषयीचं लेखन आपल्या या सगळ्या साहित्यामध्ये आलेलं होतं. खरं तर पुष्कळ सांगण्यासारखं आहे. अनेकविध संतांची माहिती याच्यामध्ये आहे, पण वेळेअभावी मी एवढे पूर्ण सांगू शकत नाही आहे. पण नेहमी आपल्या वाचनामध्ये आणि ऐकण्यात नसलेल्या संतांचा इथे उल्लेख आपण केला आहे. याशिवाय परिचित संतांच्या विषयी त्यांची विविध रूपं उलगडणारे अनेक ग्रंथ या परीक्षणार्थ आपल्याकडे आलेले होते. या सर्व ग्रंथांचं परीक्षण करणं ही परीक्षकांची एक लीलया होती, पण ती लीलया त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने यशस्वीपणे संपन्न केलेली आहे. या सर्व ग्रंथांचं परीक्षण डॉक्टर सौ समिताताई टिल्लू आणि डॉक्टर सौ माधवीताई महाजन या 2 परीक्षकांनी केलेलं आहे आणि त्यांचं परीक्षण त्यांनी वेळेत पूर्ण करून संस्थेला सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल संस्थेतर्फे मी त्यांचे आभार मानतो आणि पुढील सूत्रे सौ स्वातीताई यांच्याकडे सोपवतो. धन्यवाद सर. आता आपण वळूयात पारितोषिक वितरणाकडे. संत जीवन ललित साहित्य या प्रकारातील पारितोषिकं आता प्रदान करण्यात येतील. हे प्रदान करण्यासाठी मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे कार्यवाह वाचस्पती मनोजराव देवळेकर सर यांना मी विनंती करून ठेवते की त्यांनी या पुरस्काराचे वितरण करावे. समर्थ रामदासांचं चरित्र हे कुणाही राष्ट्रभक्ताला मोह घालेल असंच आहे. सर्वार्थानं ते समर्थ आहेत. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. ही दर्पोक्ती नाही तर तत्कालीन वस्तुस्थिती आहे आणि समर्थांनी ते वेळोवेळी सिद्धही केलेलं आहे. समर्थ रामदास स्वामींचं सर्वार्थानं समर्थ असणं हे या कादंबरीत अधोरेखित व्हावं हा लेखिकेचा उद्देश होता. म्हणूनच कादंबरीला समर्थ या नावाशिवाय दुसरं नाव शोभलं नाही. अशा या समर्थ कादंबरीचे प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता यांना मी विनंती करते की त्यांनी आपले पारितोषिक स्वीकारावे. ते आले नसतील तर त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील तर त्यांनी. यानंतर या कादंबरीच्या लेखिका
मंजुश्री गोखले यांनीही आपले पारितोषिक स्वीकारावे अशी मी विनंती करते. ठीक आहे. काही कारणास्तव त्याही आलेल्या नाही आहेत. यानंतर आत्ता सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या 2 परीक्षक सौ समिताताई टिल्लू आणि माधवीताई यांचा सत्कार आता होईल. तर मी नितीनभाईंना विनंती करून ठेवते की आपण परीक्षकांचा सत्कार करावा. समिताताई टिल्लू. सन्माननीय व्यासपीठ, त्यामध्ये कार्यवाह या संस्थेचे आदरणीय मनोज देवळेकर सर, अध्यक्ष श्री नितीनभाई कारिया, उपाध्यक्ष श्री यशवंत लिमये सर, तसंच सौ शारदाताई चोरडिया, नंतर आजचे जे प्रमुख अतिथी आहेत ते म्हणजे आदरणीय सुभाषराव देशपांडे आणि या उपक्रमाचे संयोजक आदरणीय श्री सुधीर कुलकर्णी, तसंच ज्या आम्ही दोघींनी या सगळ्या संत साहित्यावरची जी पुस्तकं होती त्याचं परीक्षण केलं, त्या म्हणजे डॉक्टर माधवी महाजन आणि इथे उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, आदरणीय व्यक्ती, सन्माननीय व्यक्ती. आज 22 नोव्हेंबर मातृमंदिराचा वर्धापन दिन. प्रतिवर्षी संत साहित्य पुरस्कार प्रदान केले जातात. काय योग आहे पहा, 26व्या वर्षी आमच्याकडे 26 पुस्तकं परीक्षणार्थ आली आणि एखादा उपक्रम 26 वर्ष चालवणं रौप्य महोत्सवाच्या पलीकडे ही काही साधी सोपी गोष्ट नाही. मला मातृमंदिर विश्वस्त संस्थेला मनापासून मी धन्यवाद देते, कारण हा उपक्रमाचं जे श्रेय आहे त्या अनेक मोठ्या मान्यवर व्यक्तींकडे जातं. त्यांनी निरलसपणे हा उपक्रम इतके वर्ष चालवलेला आहे. खरोखरीच हे अवघड काम किंवा अशा रीतीने त्यांनी यशस्वीरित्या करत आहेत. त्यांना माझे मनपूर्वक धन्यवाद. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. तेव्हा जीवनाला चांगली गती जेव्हा प्राप्त होते ती संतांची संगती असते आणि ती निरंतर केल्याने जीवनाचं कल्याणच होतं. अशा संतांच्या जीवनावरील 26 पुस्तकं वाचण्याचा योग माझ्या जीवनात आला. त्याची व्याप्ती जर आपण पाहिली तर वासुदेवानंद सरस्वती, सर्व सिद्धांतसार, शतपंचाशिका, मूळ संस्कृत श्लोक व त्याचा अर्थ, वारकरी संप्रदायातले संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम, संत नामदेव, संत सेनानावी, संत चोखा मेळा, याखेरीज 21 स्त्री संतांवरचं पुस्तकही वाचायला मिळालं. शिवाय अगदी अलीकडचे जे संत म्हणजे अक्कलकोटचे स्वामी महाराज, धुंडा महाराज देगलूरकर, गजानन महाराज, संत साधूबाबा वायकर महाराजांचं चरित्र, रामदास स्वामींवरची कादंबरी, तसंच दासबोध सार सर्वस्व, श्रवणते साक्षात्कार आणि आश्चर्य म्हणजे विश्वव्यापी सूर असलेले स्वर्गीय लता मंगेशकरांवरचंही एक पुस्तक होतं. तेव्हा एवढी या पुस्तकांची व्याप्ती इथे होती. या सर्व विषयावरील पुस्तकांच्या विचारातील मंथनातून आम्ही परीक्षणाचे काही निकष लावले. ते असे की ज्या पुस्तकांना पूर्वी ज्या लेखकांना पुस्तकाचे मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे पुरस्कार मिळाला असेल त्यांचं पुस्तक कितीही यावर्षी चांगलं असलं तरीही आम्ही असं ठरवलं की इतर लेखकांची जी पुस्तकं आहेत त्यांना उभारी मिळावी, लेखनाला त्यांना आणखीन प्रोत्साहन मिळावं आणि त्यासाठी म्हणून त्याच्यावर आणखीन प्रोत्साहन देण्यासाठी म्हणूनही आमचं मूळ उद्दिष्ट असं होतं आणि त्या पुस्तकांचाही आम्ही जास्त विचार केला. संत साहित्यावर आलेल्या पुस्तकांमध्ये अभंग, ओव्या, श्लोक हे केवळ जर संकलन असेल तर ते महत्त्वाचं आहेच,
कारण जे कोणी विद्यार्थी किंवा जे वाचक संतप्रेमी त्यांना ते उपयुक्त ठरणार आहेच, पण तरीसुद्धा ज्यांनी त्या संतांच्या ओवी श्लोक अभंगाचं विवेचन, विश्लेषण, अभ्यासपूर्णरित्या केलं असेल त्याला आम्ही अधिक प्राधान्य दिलेलं आहे. कारण ती पुस्तके संत साहित्याचा अभ्यास करणारे जे पुढचे लोक आहेत त्यांना अधिक उपयुक्त ठरेल, दिशा देणारं ठरेल असा विश्वास आम्हाला वाटतो. आणखीन एक गोष्ट म्हणजे आम्ही परीक्षण करताना वैविध्य हाही एक निकष वापरला. कारण काही लेखकांनी संतांची चरित्र, जीवनकार्य सरधोपटपणाने न सांगता त्यांच्या ओव्या, अभंग, श्लोकांचा तौलनिक अभ्यास केलेला आम्हाला दिसून आलं. उदाहरणार्थ 4 ग्रंथ भक्ती मंत्र हे पुस्तक, यामध्ये ज्ञानदेव, एकनाथ, मुकुंदराज, रामदास या 4 संतांनी प्रवृत्ती आणि निवृत्तीचा समन्वय, त्यांची भक्तिविषयक भूमिका, त्याचप्रमाणे नराचा नारायण होण्याविषयीचे आचरण, शंकराचार्यांचेच तत्त्वज्ञान या 4 संतांनी कसं मांडलं आहे याबाबत हे पुस्तक निश्चितच लक्षवेधी ठरलं. दुसरं म्हणजे श्री ज्ञानेश्वरी व अमृतानुभवातील काही प्रतिमा एक चिंतन. यामध्ये या 2 ग्रंथांमधील बिंब प्रतिबिंब, सूर्य आणि मृगजळ, निसर्ग आविष्कार, स्वप्न आणि जागृती इतक्या अनेक प्रतिमा सोप्या भाषेत सांगून त्यामागील तत्त्व शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो निश्चितच स्पृहणीय आहे. आणखीन 2 पुस्तकांचा मला इथे आवर्जून उल्लेख करणं गरजेचं वाटतं, ते म्हणजे मराठवाड्यातील संतांची विराणी, आकलन आणि चिंतन. ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, जनाबाई, बहिणाबाई या संतांच्या सुंदर विरहिण्यांचा अर्थ उलगडून त्यांनी दाखवलेला आहे. त्या विरहिण्यांची वैशिष्ट्य, व्युत्पत्ती, उद्दिष्ट, रचनेतील साम्य, वेगळेपण हे फार सुंदर दाखवलेलं आहे. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये वैश्विक समरसता कशी आहे या संतांमध्ये, त्यांच्या विरहिण्यांमध्ये, यावर त्यांनाही अनेक मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केलेला आहे. म्हणून ज्या माहीत असलेल्या सर्वसामान्यपणे जनमानसात प्रचलित नसलेल्या अशा विराण्यांचा वेध त्यांनी फार समर्थपणे घेतलेला आहे. म्हणून हेही पुस्तक मला जास्त विशेषत्वाने आवडलं. वृत्तीची निवृत्ती यामध्ये संतवचनाद्वारे निरूपण अत्यंत सोप्या भाषेत उकलून दाखवलेले. एकूण 22 लेख तत्त्वज्ञानापर आहेत आणि कीर्तन पद्धतीचा सखोल अभ्यास केलेला असल्याने त्यांची जी मुद्द्यांची मांडणी आहे ती निश्चितच अधिक चांगली आहे. आता आणखीन एक जाता जाता मुद्दा सांगावासा वाटतो. संत कथा सरिता या पुस्तकामध्ये संत गजानन महाराज, संत कबीर, संत कान्होपात्र आणि संत बहिणाबाई यांच्या जीवनातील प्रसंग प्रवाही भाषेत अतिशय चांगल्या पद्धतीने रंगवले आहेत. पण एवढंच नाही, तर या संतांनी त्यांच्या जीवनात संकटातून मार्ग कसा काढला हे फार सुंदर त्यांनी अनेक वेचून असे प्रसंग लिहिलेले आहेत. आणि त्यांचं दिव्यत्व या संतांचं ते आपल्याला दिशादर्शक कसं ठरतं आजच्या काळामध्ये सुद्धा, हे त्यांनी फार छान सांगितलेलं आहे. म्हणून हे पुस्तक आवडलं. आता मला इथे एक आवर्जून शेवटचा एक मुद्दा सांगावासा असा वाटतो की आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरतो आहे आणि त्यामुळे इतके पुढे गेलोत विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये की सगळी ऐहिक सुखं आपल्या इथे हात जोडून उभी आहेत. पण तरी देखील माणूस पूर्णतः आनंदी किंवा पूर्णतः समाधानी आहे का हो? त्याच्या मनातले षड्विकार जे आहेत त्या षड्विकारावरती जर मात करायचं असेल, बाहेरचं प्रदूषण आणि आतलं मनातलं प्रदूषण यावरती जर सुखी, आनंदी, समाधानी जीवन जर जगायचं असेल तर ज्या संतांनी अभ्यासाद्वारे आणि मगाशी एका वक्त्याने जसं सांगितलं आचरणाद्वारे हे आपल्या म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असा शाश्वत विचार ज्या संतांनी सगळ्या आपल्या दिलेल्या आहे त्याच्यातून जे आंतरिक समाधान आपल्याला लाभेल ते या जीवनामध्ये दीपस्तंभाप्रमाणे हे संत कार्य करत असतात आणि भवसागरातून तरुण कसं जावं याविषयी ते आपल्याला आश्वस्त करतात, नवे नवे छानरित्या मार्गदर्शन करतात. नाहीतर समर्थ रामदासांनी म्हटलंच आहे ना, आला आला प्राणी जन्मासी आला, बापुडा व्यर्थ गेला.
तेव्हा जीवनातलं वैयर्थ हे कसं शोधावं, त्याप्रमाणे आचरण कसं करावं हे आपल्याला या संत साहित्यावरून कळतं. आणि त्यासाठी हे त्यांच्या विचारांचं चिरंतनत्व, शाश्वत विचार हे आजही निश्चित आपल्याला मार्गदर्शक ठरतं. ॲरिस्टॉटल या ग्रीक तत्त्ववेत्यांनी म्हटलं आहे, माणूस म्हणजे हा विवेकशील प्राणी आहे. तर तो विवेक आपल्या सगळ्या संतांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला शिकवलेला आहे, सांगितलेला आहे. आणि समग्र मानवी जीवनाविषयी जी आर्त करुणा आहे, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकटने, तेव्हा त्याविषयी जो मानवताभाव आहे, करुणा आहे, समानता आहे, ही आपल्याला निश्चितच संतांकडनं शिकण्यासारखी आहे. आणि ती कालातीत आहे. मगाशी ज्या वक्त्यांनी सांगितलं की भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ याला काळाचं, संतांच्या विचाराला जराही बंधन नाही. तेव्हा मानवजातीवर शीतल चांदण्यांचीच बरसात करणारे, कोणाबद्दलही मनात कटुता न ठेवता जे आपल्याला मार्गदर्शन संतांनी केलेलं आहे, म्हणून त्यांचं महत्त्व अगाध आहे. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, संत चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी, जेणे करुनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, संतांच्या घरची. तेव्हा मी सर्व ज्या लेखकांनी हे पुस्तकं लिहिली त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करते. कारण संतांच्या जवळ जाऊन त्यांचा विचार, त्यांचं हे समजून घेणं, त्यावर लेखन करणं आणि ते प्रकाशित करणं हे साधं काम नाही. तेव्हा सर्व लेखकांचं मनपूर्वक अभिनंदन. पण त्यातील आम्हाला केवळ परीक्षणासाठी काही वैशिष्ट्य लक्षात ठेवून त्याची निवड करणं हे क्रमप्राप्त होतं. म्हणून काही बक्षिसं, ही काही पुरस्कार आम्ही काढलेले आहेत. तेव्हा संतांचे विचार हे पुढच्या पिढीसाठी पाथेय आहे, फार मोठी शिदोरी आहे. माझ्यापुढे काही विद्यार्थी बसलेले आहेत, म्हणून मी असं म्हणते की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात पुढे तुमचं नाव मिळवा, पण संतांचं चरित्र, संतांचं जीवन आणि संतांचा उपदेश याकडे वळा आणि त्याचाही अभ्यास करा आणि जीवन अधिकाधिक संपन्न करीत राहा, असं मी म्हणेन. आणि शेवटी मी असं म्हणते की आदरणीय सुधीरजी कुलकर्णींनी माझ्याकडे येऊन मला ही एवढी पुस्तकं दिली आणि ही पुस्तकं वाचनाची संधी मला प्राप्त करून दिली, त्याबद्दल मी मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे सगळे पदाधिकारी त्यांची तर ऋणी आहेच आहे. पण विशेषत्वाने या निमित्ताने त्यांच्याशी माझी खास ओळख झाली आणि माझ्या जीवनात गेली काही पुस्तकं, गेले काही दिवस तो वाचनाचा आनंद, एक वेगळी दृष्टी मला मिळाली. याबद्दल मी त्यांची ऋणी आहे आणि त्यांचे आभार व्यक्त करते आणि इथे थांबते. धन्यवाद ताई. माधवीताईंना विनंती करते की त्यांनी आपला पुरस्कार स्वीकारावा. मी नितीनबाईंना पुन्हा विनंती करून ठेवते. धन्यवाद ताई. यानंतर आपण काही विशेष पुरस्कारांकडे वळणार आहोत. हे पुरस्कार फक्त लेखकांसाठीचे आहेत. विश्वशांतीची मुळे ज्ञानेश्वरी ग्रंथात रुजलेली आहेत. ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म हा मानवी उत्कर्ष मूल्यांचा पाया आहे. अशा या पावन पवित्र सार्थ श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे लेखक श्री लक्ष्मणजी घुगे यांना मी विनंती करते की त्यांनी आपले पारितोषिक स्वीकारावे. मी संस्थेचे अध्यक्ष नितीनभाई कारिया यांना विनंती करते की आपण त्यांना पुरस्कृत करावं. श्री लक्ष्मणजी घुगे. संत तुकाराम हे शिवकालीन थोर संत व प्रतिभासंपन्न कवी म्हणून ओळखले जातात. त्यांचे जीवन रोमहर्षक संघर्षांनी भरलेले होते.
त्यांनी आपल्या आयुष्यात समाज परिवर्तनाचे कार्य एक व्रत म्हणूनच स्वीकारले होते. त्यांच्या व्यक्तिमत्वात आपल्याला एक समाज शिक्षक व लोकशिक्षक दडलेला दिसतो. संत तुकारामांच्या अभंगातून व्यक्त झालेले समाज जीवन व मानवी मन कसे परिवर्तनवादी राहील हेच औचित्य साधणारा पुढील ग्रंथ म्हणजे क्रांतिदर्शी तुकाराम. या ग्रंथाचे लेखक डॉक्टर संतोष देठे यांना मी विनंती करते, कृपया त्यांनी आपले पारितोषिक स्वीकारावे. ते आले नसतील तर त्यांची कन्या सौ मृणाल मिश्रा यांनी पुढे येऊन आपलं पारितोषिक स्वीकारावं. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथात अनेक विषयांवर चिंतन केलेले दिसते. परमात्मा, आत्मा, जीव, परमेश्वराकडे जाण्याचे मार्ग म्हणजे भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग यामध्ये काव्य आणि तत्व यांचा अपूर्व मिलाप झालेला दिसतो. संत ज्ञानेश्वरांची सौंदर्यदृष्टी आणि प्रतिमेचे सर्व अंगांनी केलेले निरीक्षण पाहण्यासारखे आहे. अशा लेखांचे संकलन केलेले पुस्तक म्हणजे श्री ज्ञानेश्वरी व अमृतानुभवातील काही प्रतिमा एक चिंतन. या पुस्तकाच्या लेखिका सौ श्यामा चातक देशपांडे यांना मी विनंती करते की त्यांनी आपले पारितोषिक स्वीकारावे. जणू याच्यासाठी केला होता अट्टहास, आजचा दिवस गोड व्हाया. ज्या संतकुळात माझा जन्म झाला, ज्या संस्कारांनी मी घडले आणि त्या पावलावर पाऊल टाकून चालत राहिले, तर याचं आज मला सार्थक झाल्यासारखं कृतकृत्य वाटत आहे की माऊलीने दखल घेतली. आपली एवढी पात्रता नसताना माऊली कुठल्या कुठे नेते असं मला वाटलं की गेले 2009पासून माझं ज्ञानेश्वरी चिंतन चालू होतं. आणि त्याविषयीचा फक्त आवडलेला विषय म्हणजे काय, तर आजच्या विद्यार्थ्यांसाठी सांगते, आज जो पर्यावरणाचा विषय आहे सगळीकडे की पर्यावरण काय आहे, पर्यावरण काय आहे, तर ह्या निसर्गाच्या दाखल्यातून श्री माऊलींनी काय काय सांगितले. मला निसर्ग आवडतो आणि त्या निसर्ग प्रतिमा मी शोधत गेले आणि त्यातून मला एक एक विचार सापडत गेला की माऊलींनी काय सांगितले, आकाश या प्रतिमेतून काय सांगितले, समुद्र या प्रतिमेतून काय सांगितले आणि वनस्पती जगतातून कर्मयोग कसा सांगितला आहे. हे मला म्हणजे अनेक दृष्टांत एवढे भावले मनातनं आणि पाहताना लिहायला गेलं की प्रत्येक दृष्टांत इतका सहजपणे सापडायचा की कुठलेच कष्ट पडले नाहीत. ही माऊलींची कृपा. आणि माझे जे वडील आहेत ते संत जनी जनार्दन स्वामी, संत कुळात माझा जन्म आहे. त्यांनी आयुष्य संतांसाठी वाहिलं आणि आम्हाला एकच शिकवण होती की माणसांनी नुसतं जीवन जगू नये, संतांच्या मार्गाने आपण चाललं पाहिजे आणि आपण रोज संत संग करावा. माझं हे काय तर संत संघामध्ये सगळं सुख आहे, संसारात तसं सुख आपण शोधू शकत नाही, हे त्यांचं नेहमी आम्हाला शिकवणं होतं. आणि त्या दृष्टीनं मी या कार्याकडे वळले आणि माऊलींनी मला कृतकृत्य केलं. आज माझे आई वडील आणि सर्वांचेच मी या ठिकाणी वंदन करते आणि मातृमंदिर विश्वस्त संस्थेने आमची ही दखल घेतली याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद ताई. मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या प्रेमापोटी अनेकांना उत्स्फूर्तपणे आपलं मनोगत व्यक्त करावं असं नक्की वाटत असेल, पण कार्यक्रमाच्या वेळेच्या नुसार आपल्याला काही बंधनं घालावीच लागणार आहेत. यानंतर आपण वळूयात पुढील विशेष पुरस्कारांकडे. चिंतनपर विवेचनपर ग्रंथ या पुरस्कारांचं वितरण आजचे प्रमुख अभ्यागत माननीय सुभाषराव देशपांडे यांनी करावं असे मी त्यांना विनंती करून ठेवते. महाभारताच्या वनपर्वातील यक्ष प्रश्न या प्रकरणात लोकांनी आपल्या हिताचा मार्ग कुणाकडे पाहून अनुसरावा हे विचारण्यासाठी यक्षाने धर्मराजास उद्देशून को दिक, दिशा या शब्दाची व्याख्या काय असा प्रश्न विचारला. यक्षाच्या सांकेतिक प्रश्नाला धर्मराजाने संतो दिक म्हणजेच संत हीच दिशा होत असे मार्मिक उत्तर दिले. यातून संत हेच समाजाचे वाटाडे असण्याचे धर्मराजांनी सांगितले.
वाट सांगे त्याच्या पुण्या नाही पार, होती उपकार अगणित. अशा प्रकारे संतांचे समाजावरील उपकार अगणित आहेत. अशा संतांचे आदर्श जनमनात रुजण्यासाठी त्यांचे चरित्र समाजासमोर जाणे आवश्यक ठरते. असेच श्री धुंडा महाराज देगलूरकर यांचे चरित्र आपल्यासमोर ज्ञानयोगी संत श्री धुंडा महाराज देगलूरकर या पुस्तकातून लेखक डॉक्टर रवींद्र बेंबरे यांनी मांडले आहेत. या पुस्तकाचे प्रकाशक स्नेहवर्धन प्रकाशिका डॉक्टर स्नेहलताई तावरे यांनी आपले पारितोषिक स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय व्यासपीठ, आजचे सर्व पुरस्कार्थी, त्यांचे प्रकाशक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींना, आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातला एक आनंदाचा दिवस असतो. जेव्हा जेव्हा कुलकर्णी सर मला म्हणतात माहेरी यायचं आहे ना, तेव्हा मला जाणीव होते की यावर्षी आपल्याला पुरस्कार आहे. याचं कारण असं की सांता या आजच्या दिवशी मला भाऊंची आणि वहिनींची प्रकर्षाने आठवण येते. त्यांना मी प्रथमतः अभिवादन करते. 1998च्या सुमाराला भाऊ माझ्या ऑफिसमध्ये आले होते आणि मला म्हणाले की मला संतविषयक काही पुरस्कार सुरू करायचे आहेत. म्हटलं फारच चांगली गोष्ट आहे, पण एक अडचण आहे. मला म्हणाले कोणती? म्हटलं अहो, लेखक लिहितात पण प्रकाशक पुस्तकं पाठवतीलच याची शाश्वती नसते. मग ते म्हणाले काय करता येईल? म्हटलं तुम्ही प्रकाशकांना पण थोडा पुरस्कार सुरू करा. याचं श्रेय मी घेत नाही. आणि ते म्हणाले ही चांगली गोष्ट आहे. खरं म्हणजे माझं 1990मध्ये ज्ञानेश्वरी आणि 20वे शतक असं नावाचं पुस्तक आलं होतं, ज्याच्या मी 5-6 आवृत्त्या केल्या. पण तेव्हा हे पुरस्कार नव्हते, नाही तर मलाही एखादा पुरस्कार मिळाला असता. आणि भाऊंनी ते मान्य केलं. पण आज असं लक्षात येतं की 26 वर्ष उभ्या महाराष्ट्रात उपक्रम करणारी ही एकमेव संस्था आहे संतविषयक पुरस्कार देणारी. पण 26 वर्षात 26च पुस्तकं यावीत यावर्षी. माझ्या मनाला असा प्रश्न पडला की अरे 260 का नाही आलीत? आणि खरं सांगू, आता असं वाटायला लागलं प्रकाशक लेखक हे जसं नातं असतं, त्याच्यात वाचकही घ्यायला पाहिजे होता. प्रकाशक, वाचक, लेखक हे एक त्रिकूट असतं, कारण वाचकांनी वाचलं तरच काहीतरी होईल. तेव्हा संत साहित्य हे महाराष्ट्र किंवा भारतभरच आहे असं नाही आहे. तुम्हाला मी माझा एक अनुभव सांगते. मी आयोजित केलेल्या कॉन्फरन्सच्या निमित्ताने मी रशियात गेले होते. मॉस्कोमध्ये ब्रिक्सच्या कल्चरलच्या लुडमिला शेकाचेवा या तिथे आल्या होत्या. आम्ही जात असताना एक 6 फुटाची गणपतीची मूर्ती उभी होती तिथे. आणि त्या बाईंनी काय केलं, म्हणजे मी आपलं नेहमीप्रमाणे प्रामाणिकपणे सांगते, मॉस्कोमध्ये गणपती बघितल्यावर मी मान झुकवले आणि असा हात केला, नमस्कार केला. पण त्यांनी त्यांचे सँडल्स काढले, हात जोडले आणि त्या म्हणाल्या ओम गणपते नमहा. आणि मला आश्चर्याचा एक अतिशय सुखद असा धक्का बसला. दुसऱ्या ज्या रशियन विदुषी होत्या, इरिना ग्लुस्कोवा, तर मी माझं निम्म भाषण हे इंग्लिशमध्ये केलं होतं आणि नंतर मी मराठीत बोलायला लागले. जेव्हा मराठीत बोलायला लागले तेव्हा आमच्यावरच्या जवळजवळ 50-55 प्राध्यापक होते मराठीचे. त्यांना वाटलं आता तावरेबाईंचं मराठी कुणाला कळणार आहे. पण तुम्हाला सांगते, या इरिना ग्लुस्कोवा यांनी संत तुकारामांवर PhD केलं आहे आणि त्या तुमच्या माझ्यासारखं स्वच्छ मराठी बोलतात. त्यांच्या भाषणात त्या असं म्हणाल्या, मी तुकारामांसारखी परखड आहे. मी एकदा सदानंद मोऱ्यांना विचारलं की अहो असं कोणी म्हणतंय का उभ्या महाराष्ट्रात की मी तुकारामांसारखा परखड आहे? ते म्हणाले नाही. तेव्हा आपलं संत वाङ्मय, संत साहित्य हे जगभर प्रसारित झालं आहे हे लक्षात घ्या.
आणि करोनाने आपल्याला इतक्या गोष्टी शिकवल्यात, तर आपली जी मूल्य आहेत ही सगळी मूल्य या संत साहित्यात आहेत आणि त्याचा तुम्ही विद्यार्थ्यांनी अवलंब केला पाहिजे आणि ती धुरा पुढे चालवली पाहिजे. या निमित्ताने मी खरं खूप वेळा आलेली आहे मातृमंदिर संस्थेमध्ये आणि हा जो पुरस्कार आहे त्याबद्दल सगळे लेखक आणि प्रकाशक यांचेही मी आभार मानते. फक्त एक सूचना अशी करते की आता वाचकांसाठी पण एखादं ठेवा कारण त्याची गरज आहे. या निमित्ताने मला जे मानधन मिळालं ते तेव्हा माझ्या शिरस्त्याप्रमाणे मी त्याची पुस्तकं इथे देते आणि आपण 2 शब्द ऐकून घेतले याबद्दलही धन्यवाद म्हणते. धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर या पुस्तकाचे लेखक डॉक्टर रवींद्र बेंबरे हे जर उपस्थित असतील तर त्यांनी आपलं पारितोषिक स्वीकारावं. त्यांचे सुपुत्र श्री बसवदीप बेंबरे इथे उपस्थित आहेत. कृपया त्यांनी आपलं बाबांचं पारितोषिक स्वीकारावं. सुभाषरावांना विनंती करते की त्यांनी पारितोषिक द्यावं. आकलन आणि चिंतन या विषयावरती आपण आता पुस्तकं पाहत आहोत. मराठी संत साहित्यात वारकरी संप्रदायातील संतांच्या अभंगगाथेतून आढळणारा विराणी हा शब्द मुळात विरहिणी असा आहे. परमेश्वर विरहपर गीते या अर्थानेच विराणी हा वाङ्मय प्रकार मराठी साहित्य विश्वात ओळखला जातो. मराठी संतांची विराणी या दुर्लक्षित पण मूलगामी विषयावर चिंतनात्मक मांडणी करून ती वाचक व अभ्यासकांना उपलब्ध करून देणे आणि भावनिक बुद्धिमान मुमुक्षु वाचक श्रोतेजनांना सुख, समाधान व शांतीचा मार्ग सापडून आनंदाचे शिखर गाठता यावे या प्रमुख हेतुसाध्यासाठीचे लिहिलेले पुढील पुस्तक म्हणजेच मराठवाड्यातील संतांची विराणी, आकलन आणि चिंतन. या पुस्तकाच्या प्रकाशिका सौ छाया काळे इथे उपस्थित असतील तर, किंवा मग अंबादास माने यांनी आपले पारितोषिक स्वीकारावे. सुभाषरावांना विनंती करते की आपण पारितोषिक द्यावं. मराठवाड्यातील संतांची विराणी, आकलन आणि चिंतन या पुस्तकाचे लेखक डॉक्टर नामदेव सोडगीर यांनी आपले पारितोषिक स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. पुन्हा एकदा सुभाषरावांना विनंती करते की आपण पारितोषिक द्यावं. आपल्या भारतभूमीतील साधू संतांची परंपरा अत्यंत उज्ज्वल, चिरंतर असून अनादी काळापासूनची आहे. राष्ट्रधारणेचे महाकार्य व आत्मीयता जतन करून ठेवली आहे. अनेक परचक्र आलीत, पण यशस्वीरित्या तोंड देऊन अद्वितीय भारतीयत्व आपण कायम ठेवलं आहे. सत्पुरुषांची चरित्रे म्हणजे मानवी बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या असंभाव्य घटनांनी, चमत्कारांनी भरलेली असतात. त्यांच्या जीवनातील घटना कथन करताना विपर्यास न होता अतिरंजित वाटणार नाही याची काळजी घ्यावी लागते. हे सर्व दृष्टिकोन लक्षात घेऊन संत गजानन महाराज, संत कबीर, संत कान्होपात्रा व संत बहिणाबाई यांच्याविषयीचे लेखन संत कथासरिता या पुस्तकात केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशक श्री जयंत देशमुख यांनी आपले पारितोषिक स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. श्री जयंत देशमुख. मी सुभाषरावांना पुन्हाच विनंती करते की त्यांनी पारितोषिक द्यावं. धन्यवाद.
या पुस्तकाच्या लेखिका मीनाक्षी देशमुख यांनीही आपले पारितोषिक स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. मीनाक्षीताई देशमुख. समर्थ रामदास स्वामी लिखित ग्रंथराज दासबोध हा शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती यावर आधारित ग्रंथ असून त्यामध्ये प्रपंच आणि परमार्थाचे समन्वयपूर्वक मार्गदर्शन आहे. अशा या ग्रंथराज दासबोधातील श्रवण ते साक्षात्कार प्रवासाचा 20 दशक 200 समासांच्या माध्यमातून लेखिकेने सहज सोप्या शब्दात घेतलेला अभ्यासपूर्ण आढावा आहे. तो म्हणजे दासबोध सार सर्वस्व श्रवण ते साक्षात्कार या पुस्तकात. या पुस्तकाचे प्रकाशन गीतांजली प्रकाशनचे आहे आणि याचे प्रकाशक गीतांजलीताई अमोघ कोल्हटकर या आहेत. तर कृपया गीतांजलीताईंनी आपला पारितोषिक स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते. या पुस्तकाच्या लेखिका संध्या अशोक कोल्हटकर यांनी आपला पुरस्कार स्वीकारावा. संध्याताई आल्या आहेत का? प्रथम क्रमांकाचं हे पारितोषिक आहे. मी संध्याताईंना विनंती करते की कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज हे पारितोषिक मला मिळालं त्याबद्दल मला खरंच खूप आनंद झाला आहे. पण सर्वात सुरुवातीला मंचावर बसलेल्या सगळ्यांना, तसंच खाली जे सगळे समर्थ भक्त म्हणा किंवा संत साहित्याचे अभ्यासक आहेत त्या सगळ्यांना, आणि नंतर ही धुरा पुढे जे वाहून नेणार आहेत किंवा हा झेंडा आम्हाला ज्यांच्या हातात द्यायचा आहे ते सगळे विद्यार्थी जे आहेत, तरुण वर्ग आहे, त्या सगळ्यांना विनम्र अभिवादन करते. त्यांनासुद्धा अभिवादन करणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी नंतर हे पुढे न्यायचं आहे. त्यामुळे ते आवश्यक आहे. ते पुढचे धरोहर आहेत. इथे आल्याबरोबर ज्या वेळेला मी मातृमंदिर संस्थेचा बघितलं त्यावेळेला हे अष्टकमल दल आपल्या इथे समोर लावलेलं दिसलं मला. 8 फोटो बरोबर लावलेले आहेत. अर्थात आणखीनही संत बरेच आहेत यात शंकाच नाही, पण संतांचं जे असतं ते वाङ्मय असतं आणि त्यामुळे संतांचं वाङ्मय हे त्रिकालाबाधित असतं. त्यातनं आपल्याला बरंचसं काही शिकायला मिळतं. आपल्याला माहिती आहे संतांचं वाङ्मय मी का असं म्हणते, त्याचं कारण भागवत आपल्याला कसं मरायचं ते समजावून सांगतं. गीता आपल्याला कशी जगायची ते सांगतं आणि प्रपंच आणि परमार्थाचा मेळ कसा घालायचा हे समर्थ आपल्याला सांगतात. पण ह्या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करायचा तेवढा वेळ नाही हो सध्या आमच्याजवळ, असं विद्यार्थ्यांना म्हणा तरुण पिढीला वाटतं. आणि त्यात काही गैर नाही आहे, कारण त्यांच्यापुढे अनेक समस्या आहेत, त्यांच्यापुढे अनेक द्वारं उघडलेली आहेत आणि तीही त्यांनी साध्य करायला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की बाकीचे जे पोटभरी विद्या आहे तीसुद्धा आपल्याला आवश्यक आहे या समाजामध्ये राहायचं असेल तर, पण त्याच्याबरोबर अध्यात्मविद्याही तेवढीच महत्त्वाची आहे आणि ते संत आपल्याला सांगतात. म्हणून संतांचं वाङ्मय असं म्हटलं जातं. संतांचं आहे ते वाङ्मय आणि त्याच्यानंतर या संतांचं वाङ्मय थोडंसं मागच्या भाषेतलं आपल्याला कळत नाहीत. विवेक सिंधू वगैरे वाचायला गेला, आता 4 ग्रंथ भक्तिमंत्र या पुस्तकाचा उल्लेख माझ्या केला गेला, तर त्यामध्ये जेव्हा आपण बघतो तर ते जुनं जे पुस्तकं आहेत किंवा ते प्राकृत भाषा आहे ती कळायला आपल्याला काही वेळेला अवघड जाते. आणि अशा वेळेला आमच्यासारखे थोडेफार त्यातलं काही कळत असतं असं म्हणूया, कारण संतांचं वाङ्मय म्हणजे महासागर आहे. पण त्याच्यामधनं जे काही कळतं ते आत्ताच्या पिढीला कशा पद्धतीने उपयोगी पडेल आणि त्याचं त्यांना आचरणात काय काय आणता येईल या दृष्टिकोनातनं विचार करून ज्या वेळेला आम्ही लिहित असतो त्यावेळेला त्याला संत साहित्य असं म्हटलं जातं. संत जे लिहितात, ओरिजिनल जे लिखाण आहे तिथे कुठेही त्यांनी कॉपीराईट वगैरे ठेवलेले नाहीत, हे आमचं भाग्य आहे.
नाही तर पंचायत आली असती कदाचित, की कॉपीराईट ठेवला आता ज्ञानेश्वरांचं काय करायचं, मग ते ज्ञानेश्वरी कशी लिहायची. पण कॉपीराईट वगैरे काही त्याने ठेवला नाही, मुक्त हस्ते सगळीकडे उधळण केलेली आहे. फक्त तीच उपयोगिता त्याची लक्षात घेऊन, आणि नुसती उपयोगिता उपयोगी नाही, त्याच्याबरोबर अध्यात्माचं अधिष्ठान त्याला असायला हवं, किंवा आपण असं म्हणूया अध्यात्माचा पाया त्याला असायला हवा. तो असेल तर पुढचं सगळं आयुष्य आपलं अतिशय आनंदात जातं, यात शंकाच नाही. आणि ते आपल्याला संत वाङ्मयातून संत साहित्यापर्यंत येतं, आणि मग ते पुढे आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचतं. कारण ते कालाप्रमाणे बदलत जातं, म्हणून त्याला संत साहित्य असं म्हटलं गेलं. आणि तो उपक्रम जो आहे, जो मातृमंदिर संस्था जी आहे ती आज अनेक वर्ष उपक्रम करते आणि या साहित्याला पारितोषिक देते. त्याप्रमाणे हे पारितोषिक मी स्वीकारलं. आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट, की अशी पारितोषिकं आत्ता ताई म्हणाले त्याप्रमाणे अशी पारितोषिकं दिलं की आपोआपच निश्चित आम्हालाही थोडीशी प्रेरणा मिळते आणि उत्साह वाढतो. कुणाचंही कौतुक केलेलं आपल्याला आवडतंच ना, त्याप्रमाणे आम्हालाही आवडतं. आणि तसा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी संस्थेचेही आभार प्रदर्शन करते, की आभार मानते. आणि ह्याच्यानंतर असं सांगता येईल की हा ध्वज जो आहे तो ह्या पुढच्या पिढीच्या हातात देण्यासाठी आमच्या हातून ही सेवा भरपूर घडू दे. कारण समर्थांनी सुद्धा देवकारण, राजकारण, समाजकारण केलेलं आहे. आणि ह्या तीनही गोष्टींना अध्यात्माचा जर बेस असेल तर निश्चितपणे ते चांगल्या रीतीने होतं. कारण वाङ्मय जे आहे, संत साहित्याचं संत वाङ्मय जे आहे ते आपली संस्कृती तयार करत असतं. आणि ती संस्कृती पुढे आपल्याला जोपासायची आहे, आणि ती सगळ्यांपर्यंत ब्रह्मांडा पलीकडे नेऊन आपल्याला सोडायची आहे, हे नक्की लक्षात ठेवायचं आहे. आणि ती ध्वजा तुमच्या सगळ्यांच्या हातात द्यायचे, तरुण पिढीच्या हातात द्यायचे. आत्ताच मला येताना सुद्धा थोडंसं वरती पायऱ्या चढायचं तर थोडा प्रश्न आला, पण समीक्षकाचाच हात धरला माधवी महाजन. आणि समीक्षकाचा हात धरल्याशिवाय वरती जाता येत नाही हो, त्याशिवाय क्षमा मागते. पण तरीसुद्धा आपल्या सगळ्यांचे आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद ताई. आज आपण पुरस्कार प्राप्त जी पुस्तकं पाहिली आहेत ती सर्व पुस्तकं मागच्या बाजूला ठेवलेली आहेत. नक्की आपण सर्वांनी ती पाहावीत. मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता जर आले असतील तर कृपया आपण आपला पुरस्कार स्वीकारावा. यानंतराचे प्रमुख अभ्यागत आदरणीय सुभाषराव देशपांडे यांना मी विनंती करते की आपण उपस्थित सर्वांनाच मार्गदर्शन करावे. मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री नितीनभाई, उपाध्यक्षा आदरणीय शारदाताई, व्यासपीठावरचे सर्व पदाधिकारी आणि सकाळच्या वेळात या हृदय कार्यक्रमात उपस्थित असलेले आपण सर्व लेखक, प्रकाशक, समीक्षक आणि त्या सगळ्याचे चाहते आणि विद्यार्थिनी, या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जो माझा परिचय करून दिला त्याच्यामध्ये थोडंसं ग्रामीण अंगाने केलेलं काम अशाचं वर्णन हे करण्यात आलं. ग्रामीण भागात काम करण्याचा एक फायदा असा असतो की वारंवार ज्ञानोबा तुकारामांची गाठ पडते आणि त्यामुळे संत साहित्यानी आपला महाराष्ट्र आणि देश किंबहुना कसा तोलून धरलेला आहे, कसा टिकवून धरलेला आहे, कसा संवर्धित केलेला आहे, याची जवळून ओळख ही ग्रामीण भागात काम करताना होते. आपण शहरामध्ये वावरतो आणि त्यामुळे देहू आळंदीहून जाणाऱ्या पालख्या आपल्या द्वारे जातात. आता ज्यांना तिथपर्यंत पंढरपुरापर्यंत पोचायचं असतं अशी मंडळी आता याही परिसरातनं, निगडी परिसरातनं अनेक जणं जातात त्या सगळ्या वारीला. आणि मग त्यांना तो प्रत्यय येतो की संत साहित्याची ही खरी खूण काय आहे, त्याचं सामर्थ्य काय आहे. आणि त्यामुळे त्याची अनुभूती ज्यांनी घेतली त्यांनी या समाजामध्ये चांगली संस्कृती जतन केली, वाढवली असं मी म्हणेन. हा कार्यक्रम एका अर्थाने खूप वेगळा आहे. 26व्या वर्षी 26 पुस्तकं आली
आणि आणखीन एक शून्य का वाढलं नाही असाही उल्लेख इथे आला. व्हर्च्युअल जगात आपण वावरतो आहोत. मीडिया, व्हर्च्युअल मीडियामध्ये आज आहे सगळे विद्यार्थिनी जे बसलेत तर ते आता ऑनलाईन जास्तीत जास्त शिकायला लागलेले आहेत. पण मी जरूर असं सांगेन की गुगल असेल अथवा विकिमीडिया नावाचं जे माध्यम आहे त्याच्यावरही संत साहित्य चांगल्या प्रमाणामध्ये आता यायला लागलं आहे. तुम्ही त्याच्यावरनं तरी परिचय करून घ्या. आणि त्यामुळे माध्यम कोणचंही असो, विचार महत्त्वाचा आहे, जीवनाचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी संत हे आपल्या आयुष्याचे अपरिहार्य असे भाग झाले पाहिजेत. आणि त्यामुळे या सगळ्या संत साहित्याचं महत्त्व फार मोठं आहे असं मी म्हणेन. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो, असं जे आपण ज्ञानोबांनी जे म्हटलं, ज्ञानदेवांनी, तर अशा व्यक्तींच्या सान्निध्यात राहायला मिळणं हे आयुष्याचं खरं तर सोनं होण्यासारखं असतं. आणि त्यामुळे ज्यांनी असे अनुभव घेतले, संतांची वचनं ही वाचली, अनुभवली आणि इतरांपर्यंत पोचवली, अशा लेखक, प्रशासक, समीक्षक यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत. पुरस्कार हे एक त्याचं निमित्त आहे आणि मातृमंदिर विश्वस्त संस्थेने हा उपक्रम इतके वर्ष नेटांनी लावून धरलेला आहे त्याबद्दल संस्थेचंही मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. आज आलेल्या पुस्तकांमध्ये 21 स्त्री संतांचा समावेश आहे. ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे त्याचा परिचय फार थोडा असतो. म्हणजे समर्थ रामदासांच्या शिष्या की ज्यांनी अक्काबाईंना, वेणाबाईंना मठाधिपतीसुद्धा बनवलेलं होतं असं आपण ऐकतो. पण विविध प्रांतांमधल्या असासुद्धा श्री संत यांचा परिचय या ग्रंथांमधनं आपल्याला होतो आहे. ही एक फार महत्त्वाची अभिमानाची गोष्ट आहे आजच्या काळामध्ये. आणि ती परंपरा ही जागी ठेवणं असंसुद्धा आपल्याला समाजामध्ये करायला हवं आहे. मगाशी रशियाचा उल्लेख झाला आणि मराठीचा उल्लेख झाला. 2014मध्ये मी जपानमध्ये गेलो होतो आणि तिथल्या एका विद्यापीठामध्ये, त्या विद्यापीठाचं नाव होतं दायतुबुंका नावाचं विद्यापीठ आहे. आणि विविध जगातल्या विविध भाषांमध्ये तिथे अध्ययन असं चालतं. आणि एक काय ताकाशिको नावाचे एक गृहस्थ आले आणि हस्तांदोलन वगैरे केलं माझ्याशी. आणि मी हात असे जोडले, तेवढ्यात ते नमस्कार असं ते मला म्हणाले. आणि आपण पुण्यातून आलात का असं त्यांनी मला मराठीत विचारलं. तर हे अध्यापक त्या विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक होते. आणि त्यामुळे जगभरामध्ये असे जे काही लोक आहेत की ज्यांना मराठी आणि त्या मराठीच्या द्वारे आपल्या सगळ्या वाङ्मयाचं अध्ययन करायचं आहे, अशांचं जरूर स्वागत केलं पाहिजे. आपल्या केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नुकताच दिला. तर खरंच म्हणजे काही तुरळक टाळ्या आल्या, पण ते टाळ्या वाजवण्याची गोष्ट आहे. पण मी म्हणेन शासनाने दिला आत्ता दर्जा, पण ही अभिजातता जी आहे तो अभिजात दर्जा कुणी दिला? अहो संतांनी दिला. ज्यांनी जगावं कसं आणि निर्वाणही कसं असावं असं दोन्हीबद्दल जे म्हटलं, अभ्युदयाबद्दल आणि निःश्रेयसाबद्दल ज्या संतांनी लिहिलं, त्यांनी या भाषेला अभिजातता आणून दिली. आणि त्यामुळे संत वाङ्मयाचे उपकार जेवढे मानावे तेवढे थोडे आहेत. खरं तर 11व्या-12व्या शतकापासून 16व्या-17व्या शतकापर्यंत अनेक संत त्यांची मांदियाळी होऊन गेली असं आपण पाहतो. आणि त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास जास्त प्रमाणात हे आपण करतो. काही निवृत्तीपर असे विचार त्यांनी मांडले. महाराष्ट्रातले प्रख्यात विचारवंत डॉक्टर पु ग सहस्रबुद्धे यांनी खूप मोठा निबंध याच्यावरती लिहिला आहे की संतांचं योगदान काय. आणि काही वेळेला अशी टीकासुद्धा संतांवरती झालेली आहे, आपण लक्षात घेतली पाहिजे. या निमित्ताने ते कितपत उचित होईल मला माहिती नाही. परंतु खरोखर एकीकडे अशी महाराष्ट्रावरती आक्रमणं चालू आहेत, वेगवेगळ्या शाह्या महाराष्ट्रावर राज्य करतायत.
आणि संतांनी फक्त निवृत्तीपर असं तत्त्वज्ञान इथं प्रस्तुत केलं का असा उहापोह त्यांनी केला आहे. पण मग ती चर्चा करत करत ते समर्थांपर्यंत येऊन पोचतात आणि ते म्हणतात नाही की त्यांनी महाराजांसारखा शूरवीर त्यांनी हाती हे तलवार घेतली पाहिजे अशासारखा उपदेशसुद्धा करणारे हे संत होते. आणि प्रबोधिनीच्या परिभाषेत आपण त्यांना राष्ट्रसंत असं म्हणतो की ज्या संतांनी अध्यात्मही सांगितलं, व्यक्तिगत जीवनामध्ये कसं जगावं, कमीत कमी उपभोग घ्यावा आणि जास्तीत जास्त आपल्या चित्तवृत्ती या परमार्थाला लावाव्यात अशी ज्यांनी शिकवण दिली, त्यांनीच या समाजामध्ये आजूबाजूला काय घडतं आहे याची जाणीव करून दिली आणि येणाऱ्या शत्रूचाही प्रतिकार केला पाहिजे अशी सिद्धता महाराष्ट्रीय मनाची त्यांनी केली. म्हणून ते राष्ट्रसंत या पदवीला जाऊन पोचले. आणि खरोखर आपल्या परंपरेत चालत आलेले असे जे काही विविध विचार आहेत त्या विचारांना ज्यांनी आधुनिक रूप दिलं, म्हणजे त्याच्यानंतरच्या काळात अर्वाचीन काळामध्ये स्वामी दयानंदांनी हे काम केलं की अरे वेदांमध्ये किती मोठे सगळे विचार सांगितलेले आहेत. आणि मग तेव्हा मुलींनासुद्धा हे वेदांचा तर अधिकार होताच, पण त्यांचं व्रतबंधसुद्धा मोठ्या प्रमाणावर होत होतं. आणि मग ते का नाही आजकाल पुन्हा पुनरुज्जीवित करायचं असं ज्यांनी केलं आत्ताच्या 19व्या शतकामध्ये, असे स्वामी दयानंद हे सुद्धा प्रबोधिनीच्या सगळ्या ह्या परंपरेचे प्रतिनिधीचे राष्ट्रसंत म्हणून आपण म्हणतो. स्वामी विवेकानंद हे सुद्धा संतपदाला केव्हा पोचले, त्यांनी जेव्हा त्या शिकागोमध्ये जाऊन त्या धर्म परिषदेमध्ये सांगितलं की विविध धर्मपंथांचे ज्या काही नद्यांचे प्रवाह आहेत त्या एकाच सागराला परमात्म तत्वाला जाऊन मिळतात आणि त्यामुळे आमचा धर्म श्रेष्ठ का तुमचा धर्म श्रेष्ठ अशी चर्चा या जागतिक धर्म परिषदेमध्ये करण्यामध्ये काही अर्थ नाही. पण हे जगातला सगळ्यात जुना धर्म हिंदू धर्म ह्यांनी सांगितलेलं आहे असं त्यांनी जेव्हा जगाला जाऊन सांगितलं तेव्हा लोकांना जाग आली की अरे हे विवेकानंद हिंदू धर्माचे मोठे अभिमानी. आणि मग त्यांनी सांगितलं की त्या जुन्या परंपरा फक्त घट्ट धरू नका, तर आजच्या काळामध्ये पाश्चात्य लोकांकडनं संघटना शिका, नवीन शास्त्रीय संशोधन शिका, स्त्री पुरुष परस्पर पूरकता शिका, विज्ञान शिका आणि त्यातून आपल्या संस्कृतीलासुद्धा पुढे न्या. जी सनातन आहे, जुन्यातली जुनी आहे, जतन करण्याजोगी आहे, तीसुद्धा एकीकडे येऊन ती पाश्चात्य लोकांना शिकवा असं त्यांनी सांगितलं. आणि हे राष्ट्र याचा आत्मा धर्मामध्ये आहे असं विवेकानंद म्हणाले. आणि त्यामुळे हे राष्ट्र म्हणून उभं करा, त्यामुळे हे विवेकानंद हे आणखीन राष्ट्रसंत आपण असं मानतो. ही संतांची जी मांदियाळी आहे ही काही शतकांपूर्वीपासून सुरू झालेली. मधल्या सगळ्या काळामध्ये गेल्या 100-150 वर्षामध्ये जे मोठे थोर पुरुष होऊन गेले, सत्पुरुष होऊन गेले, ते खरोखर ज्यांनी लोकांच्या मनावरती मोठा प्रभाव टाकला. मग ते पांडुरंग शास्त्री आठवले असोत, नानासाहेब अप्पासाहेब धर्माधिकारी असोत किंवा आणखीन याच्यासारखे माधवनाथ बौद्धप्रसारक मंडळाचे संस्थापक असोत, या सगळ्या मंडळींनी शेकडो, सहस्रो आणि लक्षावधी लोकांना हे सगळं अध्यात्माचं दालन हे उपलब्ध करून दिलं, त्याचा अर्थ समजावून सांगितला. आणि ती परंपरा पुढे नेत 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 आत्ता आपण चाललेलो आहोत. आणि अगदी अलीकडच्या या काळामधलेच योगी अरविंद यांनी असं सांगितलं की अध्यात्मतत्व हे असं आहे की माणसाची जी काही विकासाची प्रक्रिया चालू आहे, तर ही विकासाची प्रक्रिया स्वप्रयत्नातनं पुढे नेता येते. माणसाचा देवमानव होऊ शकतो, त्याच्या क्षमता वाढू शकतात, परब्रह्मशक्ती ही त्याच्यामध्ये आतमध्ये आहेच, ती प्रकट होत 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 आपल्याला आणखीन अशी नेली पाहिजे की त्याची संवेदना वाढू शकते, त्याची जागतिक जाणीव ही वाढू शकते, दूरश्रवण, दूरदर्शन अशा प्रकारच्या क्षमता या माणसामध्ये विकसित होऊ शकतात, असं दर्शन हे योगी अरविंदांनी दाखवलं. आणि त्यामुळे तेही राष्ट्रसंत आहेत की ज्यांनी पूर्वायुष्यामध्ये एक क्रांतिकारक म्हणून काम केलं, पण नंतरच्या काळामध्ये एका खोलीत स्वतःला बंद करून असं चिंतन केलं. आणि त्यांची ही वाङ्मय संपदा ही मोठी अभ्यासण्याजोगी आहे. आणि त्याच्यावरची ही काही पुस्तकं जी आहेत तीही आपल्या सगळ्या या स्पर्धेमध्ये यावीत. आणि शिवाजीराव भोसल्यांनी त्यांचं चरित्र योगी अरविंदांचं फार छान लिहिलं आहे. तसं सोप्या भाषेमध्ये योगी अरविंद असं जर कोणी लिहू शकलं आणखीन, तर त्यांनाही जरूर असे पुरस्कार हे दिले पाहिजेत असं मी म्हणेन.
काळाच्या मोठ्या पटावरती 11व्या-12व्या शतकापासून 20व्या-21व्या शतकापर्यंत ज्या ज्या थोर पुरुषांनी ही परंपरा अखंड ठेवली आणि अशी भारतीय संस्कृती ही समृद्ध केली की एकीकडे आपल्या संस्कृतीतलं जतन करण्याजोगं काय आहे, हे जे की विचार आहेत, जगावं कसं, व्यक्ती म्हणजे व्यष्टी, मग समष्टी समाज, मग सृष्टी म्हणजे हे सगळं पर्यावरण आणि परमेष्टी, या चारी गोष्टींचं ज्यांनी सांगड घातली अशी संस्कृती पुढे नेणारे हे आपले सगळे वृक्षवल्ली यमा सोयरी कशातनं आलं. तर ही सगळी चारी गोष्टींची सांगड घातलेली हे सगळं संत वाङ्मय आहे आणि त्यामुळे आपण जरूर ही सगळी सलगता समजून घेतली पाहिजे आणि त्या त्या पिढीतल्या संतांचं हे वाङ्मय हे अशासारख्या पुरस्कारांच्या द्वारे आपल्या पुढे हे आलं पाहिजे. एक असं म्हटलेलं आहे की संत वाङ्मयाची उपासना करणं, त्याचं वाचन करणं, त्याच्याबद्दल आदर व्यक्त करणं, भक्ती करणं पांडुरंगाची, ही एक गोष्ट आहे. एक असं म्हटलं आहे तुकोबांनी, संता आवडे तो काळाचाही काळ. म्हणजे संतांचा जो प्रिय झाला तो इतका बलवान होतो की तो काळाचाही काळ होतो, इतका सामर्थ्यशाली होतो. समर्थाचे बाळ जेवी समर्थ, की ते जणू त्याचं लेकरू म्हणजे तेही समर्थच होतं. परी सत्ता तेथे नाही ऐकविणे एके विणे, मोहेन पवे सीण ऐसे राखे, केले अन्याये ते सांडवी उपचारे, न देखे दुसरे नाशमूळ. म्हणजे त्यांनी असं म्हटलं आहे की हे जर आपण नुसताच त्याचा अभिमान धरत राहिलो, पण तुका म्हणे मुख्य कल्पतरू छाया, काय नाही दया तये ठाई, की हे जे की संत या नावाचे जे आहेत की जणू कल्पतरू आहेत, त्यांच्या सावलीत राहणं हे आवश्यक आहे, पण ते पुरेसं नाही. स्वतःच्या अंगीचं सामर्थ्य हे सगळं वाढवत हे गेलं पाहिजे. त्याचं कारण त्यांनी पुढे असं सांगितलं आहे की संतांचा महिमा तो बहुदुर्गम, म्हणजे तो सकाळी महिमा जो आपण पुस्तकातनं वाचला, शाब्दिकांचे काम नाही तेथे. जरी शब्दांच्या द्वारे आपण हे साहित्य पोचवत असलो तरी कशात ते मर्म आहे, तर बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, म्हणजे म्हशी आणि गायी यांना भरपूर दूध झालं, अगदी आता संकरित गायींना भरपूर दूध असतं, तरी होईल काय कामधेनू, असं त्यांनी विचारलेलं आहे की ती जी काही कामधेनू अशी जर तिचा दर्जा गाई म्हशीला व्हायचा असेल तर काय करायला हवं. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, की ते जे काही गुण आहेत संतांनी सांगितलेले ते स्वतःच्या अंगी बाणवले पाहिजेत, तरीच महिमान येईल कळो, असं त्यांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे संत वाङ्मयाचा अभ्यास करणं याचा अर्थ त्यातली एकतरी ओवी अनुभवावी असं संतांचं सांगणं आहे. आणि आपल्या आयुष्यामध्ये त्यांचा हा सगळा मागोवा घेताना आपण जरूर तसा प्रयत्न करावा, हाच सगळा संतांचा सांगावा या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे आपल्या डोळ्यासमोर आलेलं आहे. ज्या ज्या लेखकांनी आणि प्रकाशकांनी ही सगळी कामगिरी केली, आणि पुन्हा समीक्षकांनाही मी सोडत नाही की त्यांनीही याच्यामध्ये योगदान केलं, या सगळ्यांना या निमित्ताने मनःपूर्वक धन्यवाद देतो की हे देवाचं कार्य आहे, धर्माचं कार्य आहे आणि हा समाज हा चांगल्या प्रवृत्तीच्या लोकांनी भरलेला असावा असं करण्यासाठीचं हे योगदान आहे. अनंत प्रकारचं वाङ्मय समाजामध्ये प्रसिद्ध होतं आहे. आत्ता मगाशी उल्लेख झाला की वाचक कुठे आहेत असं, म्हणजे मान्य आहे वाचकांची संख्या काही प्रमाणात जरी झाली तरी आणि कितीही अन्य माध्यमं ऑनलाईनची जरी आली तरी अजूनही लोक हौसेने पुस्तकं घेत आहेत, ही एक चांगली भरवशाची गोष्ट आहे. वेगवेगळ्या पुस्तक जत्रा अजूनही भरत आहेत, संत वाङ्मयाला अजूनही मागणी आहे आणि ती कालोचित अशा पद्धतीने त्याची समीक्षा करून लोकांच्या समोर आणणं हे आपणा लेखकांचं आणि प्रकाशकांचं कर्तव्य आहे. या निमित्ताने मगाशी दोनदा ज्यांचा उल्लेख झाला परंतु कदाचित माहिती नसेल योजकांना, सुनील मेहता यांचं गेल्या काही 1-2 वर्षामध्ये नुकतंच निधन झालं आणि त्यामुळे ते येऊ शकलेले नाहीत. आणि पण त्यांचं जे काही प्रकाशनाची संस्था आहे, नामवंत संस्था आहे आणि त्यांनी अनेक प्रकारची पुस्तकं ही प्रकाशित केलेली आहेत. तर प्रकाशकांचंही मोठं योगदान आहे आणि ही सगळी पुस्तकं लोकांच्या डोळ्यासमोर आणावीत आणि त्यामुळे त्यांना पारितोषिकं किंवा पुरस्कार दिला जाणं याबद्दल मातृभूमी मातृमंदिर विश्वस्त संस्थेलाही मी पुन्हा
महत्त्वाचा धन्यवाद देतो. खरं तर या निमित्ताने मला इथे आयत्या वेळचा पाहुणा म्हणून येता आलं याचा एक आनंद व्यक्त करतो. आणि या वातावरणात येणं आणि आपण सगळे जे लेखक, प्रकाशक, समीक्षक आहात यांच्या संगतीमध्ये काही काळ घालवणं आणि आपण केलेलं काम हे त्याबद्दल आपल्याला वंदन करणं, अशासाठी खरं मला ही संधी मातृभूमी संस्थेने दिली, मातृमंदिर विश्वसंस्थेने दिली. याबद्दल संयोजकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. जे काही विद्यार्थिनी इथे जमलेले आहात यांनी अशा प्रकारचा कार्यक्रमसुद्धा शांतपणे ऐकला, याबद्दल त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचा समारोप संस्थेचे उपाध्यक्ष श्री यशवंतराव लिमये काका सर करतील. व्यासपीठावरील आणि समोरील सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली दर्शनदादांच्या त्यांनी म्हणलेल्या अभंगांनी. भेटीची आवडी उता वेळ मन. सुभाषरावांनी उल्लेख केला की आयत्या वेळेचा पाहुणा म्हणून ते आले. यावेळेला स्वामी गोविंदगिरी यांनी यावं अशी कल्पना होती आणि त्यांनी त्यांच्यामागे बराच इतके मोठे व्याप त्यांच्यामागे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, तरी पण आम्ही आग्रह केला होता आणि त्यांनी तत्वता मान्यता पण दिली होती की हो मी येईन. आम्ही समक्ष भेटलो होतो त्यांना आणि येईन म्हणले होते. पण गेल्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये गेले 15 दिवस त्यांनी जवळजवळ महिनाभर त्यांची शिवचैतन्य यात्रा महाराष्ट्रभर चालू आहे. त्यांनी बाकी सगळे त्यांचे भागवत सप्ताह सगळे ते कार्यक्रम पुढे ढकलून संपूर्ण समाजामध्ये 100% मतदान व्हावं आणि चांगल्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मतदान व्हावं यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले होते. आणि यानंतर त्यांचा परवाच फोन आला की आता हे इतके मला क्लेश झालेत की हे नेहमीचं काम माझं काय नाही आहे, पण हे सगळं काम मी आपल्या हिंदू समाजाच्या चेतनेसाठी मी केलेलं आहे, पण याचे इतके क्लेश झालेले आहेत की आता मला काहीतरी अनुष्ठान करणं गरजेचं आहे. आता पुढचे काही दिवस मी अनुष्ठान करणार नाही, कुठेही बाहेर जाऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी आपल्या सगळ्या उपस्थितांनी सगळी त्यांची भावना समजून घ्यावी. आणि मला खात्री आहे की आज नाही उद्या पुढच्या वर्षी कार्यक्रमात ते अवश्य येतील. तर त्यांच्या भेटीलागी आपली जी तळमळ आहे ती त्या पहिल्या अभंगातून व्यक्त झाली असं मला वाटतं की खरोखरच भेटीची आवडी. आणि आम्हाला खात्री आहे की स्वामी गोविंदगिरीसुद्धा या कार्यक्रमाला अवश्य येतील. अनेक वेळा ते इथं आलेले आहेत, त्या पुढेही येतील. सगळी संत परंपरा माननीय सुभाषरावांनी मोठी अनेक शतकांपासून जी आहे ती सगळी अत्यंत प्रासादिक वाणीत सगळी उलगडून दाखवली आपल्याला. आपण सगळे इतके भाग्यवान ज्ञानप्रबोधिनी परिवारामधले की त्या मांदियाळीत अजून 2 नावं मात्र मला अवश्य घालावीशी वाटतात की ज्ञानप्रबोधिनी संस्थापक माननीय अप्पासाहेब पेंडसे आणि निगडी केंद्राचे संस्थापक माननीय वामनराव अभ्यंकर. हे खरोखर त्या 2 परंपरेतली त्याच तोलामोलाची नावं आहेत आणि त्यांच्याच दूरदृष्टीनं हे सगळं आपण इथे हा कार्यक्रम करू शकतो आहोत. असं वाटतं की त्यांनी अतिशय निरलसपणे काम केलं आणि मोठी संघटन त्यांनी उभं केलं. या सगळ्यामुळे तेही संतपदालाच पोचलेली 2 व्यक्ती आहेत आणि आमच्यापैकी अनेकांना त्यांचा सहवास लाभला. हे आमचं सगळ्यांचं मोठं भाग्य आहे. हे सगळे संत जे काही आपल्याला विचार सांगतात, ग्रंथ लिहितात किंवा सांगतात, का बरं करतात ते? तर त्यांचं एक तर त्यांनी प्रचंड तप केलेलं असतं. प्रचंड तप करून त्यांना अनंत अग्निपरीक्षाला तोंड द्यावं लागलेलं असतं. सहजासहजी संतपदावर कोणी पोहोचत नाही. प्रचंड अग्निपरीक्षा, संत तुकारामांचं चित्र बघा, ज्ञानदेवांचं बघा, अनेक परीक्षा त्यांना तोंड द्यावं लागतं. समाजाकडनं खूप वेळा त्यांची परीक्षा घेतली जाते आणि हे सगळं करत असतानासुद्धा ते आपलं ध्येय सोडत नाहीत. आणि मग जे काही त्यांना जी भगवंताची अनुभूती आलेली असते ती लोकांपुढे मांडतात. ते म्हणतात की बुडती हे जन देखवेना डोळा. हे काय चाललं आहे समाजामध्ये? हे समाज सुजाण व्हायला पाहिजे, विवेकी व्हायला पाहिजे. आणि हे सांगण्यासाठी एखादी आई जशी कळवळून मुलाला सांगते अरे नाही असं नको, चांगलं वाग, असं वागू नकोस, ते कळवळीचे हे जे तळमळीचे बोल आहेत. आणि म्हणून हे संत वाङ्मय निर्माण झालेलं आहे. अनेक आपण सगळी परंपरा संतांची म्हणत असतो की निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबे, एकनाथ नामदेव, तुकाराम, ही सगळी नावं आपण घेत असतो. या सगळ्या संतांमध्ये काय
4-5 गोष्टी विद्यार्थ्यांसाठी मी अवश्य सांगेन की संतपदाला पोचलेली माणसं आणि त्यांचे विचार पुढे काय काम करतात, ते काम समाजाला किती उपयोगी पडतं हे आपण अवश्य लक्षात घ्यावं. या सगळ्या ठिकाणी जी संतांची स्थानं आहेत, छोटी असोत मोठी असोत, सगळ्या ठिकाणी नित्योपासना चालते. 24 तास म्हणा, 12 तास म्हणा, 18 तास म्हणा, नामस्मरण चालतं. कुठेही जा तुम्ही की नामस्मरणावरती खूप भर दिलेला आहे, नित्योपासनेवरती खूप भर दिलेला आहे. या सगळ्या ठिकाणी अन्नदान होतं. अन्नदानसुद्धा कुठलीही अट न घालता, विना अट आणि निःशुल्क अन्नदान हे या सगळ्या संतांना प्रसाद जो मिळतो तो विना अट. तुम्हाला विचारलं जात नाही की तुम्ही कुठल्या जातीचे, कुठल्या धर्माचे, का आलात, इतकं नामस्मरण केलात का, काही नाही. संतांच्या घरी आलात ना, तुम्हाला प्रसाद मिळेल. तर असं हे अन्नदान चालतं. अनेक या संतांची जे सगळे मंदिरं आहेत या सगळ्या ठिकाणी वैद्यकीय उपचारांची निःशुल्क सोय केलेली असते. गजानन महाराज मंदिरांचं त्यांनी सोय केलेली आहे. अनेक ठिकाणी अमृतानंदमयी मांचं त्यांचं हॉस्पिटल्स, मेडिकल हॉस्पिटल आहे, त्यांची निःशुल्क उपचार होतात. शिक्षणाचं खूप मोठं काम, हे सगळी संतांची सगळी संस्थानं आहेत, शिक्षणाचं खूप मोठं काम होतं. मी आवर्जून गजानन महाराज मंदिराचं उदाहरण आपल्या सगळ्यांना सांगेन की खरोखर आमच्या दृष्टीनं आदर्श असं संस्थान कुठलं असेल तर गजानन महाराज संस्थान आहे. आपण अनेकांनी आपल्या आईवडिलांबरोबर गेला असाल किंवा नसला गेला तर जरूर जा आणि जरूर डोळे उघडे ठेवून बघा की काय त्यातलं महत्त्व आहे, काय विशेष आहे. गजानन महाराज संस्थानमध्ये रोज संध्याकाळी तिथला हिशोब तिथं लावला जातो आणि तिथं लिहिलं जातं की आज दिवसभरामध्ये किती पैसे जमा झाले मंदिरात, 500 रुपयाच्या किती नोटा, 200 रुपयाच्या किती नोटा, 100च्या किती, सुटे पैसे किती, 2 रुपयाचे किती नाणी, 1 रुपयाची किती नाणी. आणि हा सगळा हिशोब लिहून त्याच्यावरती सही केल्याशिवाय तिथले विश्वस्त घरी जात नाहीत. जाहीर त्यांचा सगळा महिन्याचा खर्च, जमा खर्च, उद्दिष्ट, बजेट सगळं तिथं जाहीर केलं जातं आणि ते त्याप्रमाणे खर्च केलं जातं. आणि हे सगळे करणारे शिवशंकर भाऊ पाटील जे त्यांचे विश्वस्त होते ते तर तिथं संस्थांचं पाणीसुद्धा प्यायचं नाही, पाणी घरनं घेऊन जाते, चहासुद्धा प्यायचं नाही. तर मला असं वाटतं की सगळ्या आमच्यासारख्या विश्वस्तांनी तो आदर्श ठेवला पाहिजे की असं निस्पृहतेने काम केलं तर मोठं काम उभं राहतं. आणि आज त्या गजानन महाराज मंदिरामध्ये अनेक प्रकारचे उपक्रम आहेत. तिथे स्वयंसेवकांची केवढी मोठी फौज आहे. शेकडो हजारो लोक वेटिंग लिस्टमध्ये उभे आहेत की आम्हाला सेवेची संधी द्या. आम्ही 8 दिवस, 10 दिवस, महिनाभर आमच्या खर्चाने येऊन राहतो, पण आम्हाला ते सेवेची संधी द्या. मला असं वाटतं की हे जे संघटन आहे हे संघटन आपण सगळ्यांनी, हे संघटनशास्त्र आपण शिकलं पाहिजे. आणि हे कशामुळे उभं राहिलं तर निस्पृहतेमुळे उभं राहिलं. जो निस्पृहपणे काम करतो तो असं मोठं समूह शिक्षण करू शकतो, मोठं समूह एकत्र करू शकतो. आणि मला असं वाटतं की हे सगळं आमच्या विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे. आणि आमचे सगळे विद्यार्थी हे जे संत विचार आहेत हे विचार अवश्य शिकण्यासारखे आहेत. कुठलंही एक पुस्तक आपण घ्या आणि ते पुस्तक आपल्या जीवनाचा दीपस्तंभ म्हणून जवळ बाळगा. संत विचार कुठल्याही संतांचं कुठलंही पुस्तक घ्या की जे आपल्याला आवडेल ते, पण एक पुस्तक आपण आपलं आयुष्यभर जवळ बाळगा. आणि ते जर का आपण जवळ बाळगलं तर मला खात्री आहे की आपलं जीवन कधीच भरकटणार नाही आणि एक अतिशय चांगल्या मार्गाने आपणसुद्धा संतपदाला पोचू शकाल. असं होण्यासाठी हा कार्यक्रम भाऊंनी योजलेला आहे की संत साहित्याला पुरस्कार का द्यायचे तर आमच्यामधून संत निर्माण व्हायला पाहिजेत. तर हे जे पुढं मुलं मुली बसलेत पुढच्या 5-25 वर्षामध्ये जे तेव्हा काम करतील, असं काहीतरी मोठं काम करतील, त्यांचं नाव आम्हाला घेता येईल असं काम त्यांच्यातनं घडावं म्हणून हा कार्यक्रम आपण आयोजलेला आहे. सुभाषराव आपल्या परिवारातलेच आहेत, त्यांना विनंती केली आणि ते आले आणि त्यांनी त्यांचासुद्धा अतिशय गाढा व्यासंग त्यांचा आहे. आणि त्यांनी त्यांच्या या सगळ्या त्यांच्या अध्यक्ष भाषणामध्ये त्यांनी आपल्याला जे काही मार्गदर्शन केलं ते अतिशय मोलाचं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या त्यांच्याविषयी काही आभार मानणं हे काही संयुक्त नाही, पण तथापि त्यांच्या उपस्थितीचा आनंद व्यक्त करणं हे आमचं कर्तव्य आहे. मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय नितीनभाई कारिया यांना विनंती करतो की ते सुभाषरावांच्या उपस्थितीचा त्यांनी आनंद व्यक्त करावा. धन्यवाद लिमये काका. यानंतर प्रार्थना होईल. आपण बसूनच प्रार्थना घेणार आहोत. सर्वांनी हात जोडलेले प्रार्थना. हात जोडलेले. रत्नाकरा धौत पदा
रत्नाकरा धौतपदा हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजर्षि रत्नाढ्यां वन्दे भारत मातरं वन्दे भारत मातरं वन्दे भारत मातरम् ओम नमस्ते 1 2 3